चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. इच्छित मनोरथा सफलास आशीर्वाद. परिचय करून देण्याची गरजच नाही, कारण आपल्या देहबोलीवरून आणि आजूबाजूच्या वातावरणात आम्ही तुम्हाला ओळखलंय. भगवंत ज्याचा सारथी तोची पार्थरथी, दोन्ही हाताने शरसंधान करण्याची कला ज्याला अवगत आहे, म्हणून ज्याला सव्य साची म्हणून ओळखलं जातं. राजमाता कुंतीच्या पृथ्वालावावरून ज्याला पार्थ ही संज्ञा प्राप्त झाली, तो शत्रुंजय गुणाकेशी धनुर्धारी धनंजय माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. पण माझा परिचय मी तुम्हाला करून देतो. या रत्नपूरचे राजकर्ते राजे मयूरध्वज यांचा पुत्र आणि ज्याने तुमचा श्यामकर्ण अश्व बंदिवान करून ठेवलाय, तोच युवराज ताम्रध्वज आपल्या समोर उभा आहे. म्हणजे माझा रथ ज्या रथाच्या समोर उभा आहे त्याने आमचा अश्व बंधन केलाय. हा, नाट्यरसिको, म्हणजे मी ज्याच्या समोर उभा आहे त्यानं माझा अश्वबंधन केलाय. पण अश्वबंधन करण्याचं कारण, पार्थराज, तुम्ही अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केला आणि त्याचा अश्व तुम्ही पृथ्वी दिग्विजयासाठी सोडलात. त्याच्या मस्तकावरची पत्रिका तुम्ही रेखाटलात. त्याचा भावार्थ वाचूनच मी अश्वाचं बंधन केलंय. तुम्ही भावार्थ वाचलात म्हणून अश्वाचं बंधन तुम्ही केलात. काय अयोग्य वाटलं, जेणेकरून आम्ही जो मजकूर त्या पत्रिकेवर रेखाटला गेला म्हणून तुम्ही अश्वबंधन करतात. पार्थराज, तुमचा पहिला अश्वमेध चालू आहे. आमचे 6 पूर्ण झालेत आणि 7वा आमचा सुरू आहे. अर्थात अश्वमेधाचे नियम आम्हाला सुद्धा कळत आहेत. अश्वाच्या मस्तकावरची पत्रिका रेखाटली जाते, त्यात असाच भावार्थ रेखाटावा असा अश्वमेधाचा नियम नाही. कारण आम्ही जी पत्रिका रेखाटली ती अशा अर्थाची आम्ही रेखाटली नव्हती. दुसरा मुद्दा, तुम्ही आणि मी बाजूला राहू दे. तुम्ही अश्वमेध केलात, आम्ही अश्वमेध केले, हे पहिले नव्हे. याच्या पूर्वी अनेक राजकर्त्यांनी अनेक अश्वमेध केले. दुसरं कशाला, तुमचेच पूर्वज म्हणजे राजे पुररवा यांनी 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले, पण त्यांनी अशा प्रकारची पत्रिका रेखाटली नव्हती. तुम्हाला वाटलं असेल किंवा तुम्ही म्हणाल ती पत्रिका वाचण्यासाठी ताम्रध्वज तू होतास का? मी निश्चितच नव्हतो. प्रत्येक गोष्ट पुराव्यानं सिद्ध करावी लागत नाही किंवा जी आपल्या डोळ्याने दिसते तीच खरी मानावी असं नाही. काही गोष्टी तर्कानं मान्य कराव्या लागतात. योग्य आहे. 1 संवत्सरात अश्वमेध यज्ञ पूर्ण करावा, हा जर अश्वमेधाचा नियम आहे. जर तुमच्या सारखी पत्रिका पुररवा राजकर्त्याने लिहिली असती तर त्यांच्या उभ्या आयुष्यात 100 अश्वमेध पूर्ण झाले असते का? कारण ते अश्वमेध यज्ञ त्यांनी जर का पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचा भावार्थ रेखाटला असता तर अनेक राजकर्त्यांनी त्याच्यावर विघ्न आणली असती. तुमचा 1 अश्वमेध पूर्ण होताना तुमच्या नाकेनऊ येत आहेत, त्यांनी 100 अश्वमेध कसे पूर्ण केले असते? काळजी करू नकोस. ज्याच्या पाठीशी देव आहे आणि देवानं ज्यांना मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानं आम्ही आमचे यज्ञ परिपूर्ण करू. पण कुणी कोणती पत्रिका केव्हा रेखाटावी हा प्रत्येकाचा प्रश्न ठरतो आणि प्रश्नाप्रमाणे आम्ही जी पत्रिका रेखाटली यालाही तसंच कारण आहे. पार्थराज, पुररवा राजकर्त्याने 100 अश्वमेध केलाय, ते सुद्धा बाजूला राहू दे. बहिष्मत म्हणून राजकर्ते होऊन गेले. ज्या राजकर्त्याने आपल्या आयुष्यात अगणित यज्ञ केले, एवढे यज्ञ केले की ते यज्ञ करताना तुम्ही याज्ञिक पुरुष आहात म्हणजे तुम्हाला ज्ञात असेल, पूर्व दिशेला दर्भ ठेवावे लागतात. एवढे दर्भ ठेवून ती सारी पूर्व दिशा व्यापून गेली. दर्भ ठेवण्यासाठी पूर्व दिशेला जागा शिल्लक राहिली नाही आणि म्हणूनच साऱ्या जगानं त्याला प्राचीन बर्ही, प्राचीन म्हणजे पूर्व आणि बर्ही म्हणजे दर्भ, प्राचीन बर्ही ही संज्ञा प्राप्त करून दिली. त्या राजकर्त्याने जे अगणित यज्ञ केले त्यातील केवळ अश्वमेधाची संख्या 1 सहस्र आहे. आता पुन्हा तर्क लावा. तुमचा 1 अश्वमेध पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्ट सायास करावे लागत आहेत. त्यांनी जर का पत्रिका अशी रेखाटली असती तर त्यांचे आयुष्यात 1000 अश्वमेध पूर्ण झाले असते का? त्यांनी कशी पत्रिका रेखाटली हे त्यांचं मत झालं, पण आमच्या मतानं
आणि ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमची पत्रिका रेखाटली. कारण या विश्वाच्या ठिकाणी असणारे राजकर्ते, हे राजकर्ते सारे एका छताखाली यावेत अशी आमची मनोमन इच्छा आहे. आणि आम्हालाही पाहायचं आहे असे किती पराक्रमी वीर या पृथ्वी तलावरती आहेत. आणि हे पाहण्यासाठी आम्ही अशी पत्रिका रेखाटली. पार्थराज, अश्वमेध यज्ञ सामान्य राजकर्ता करू शकत नाही. जो सार्वभौम सत्ताधीश आहे, किंबहुना ज्याला सार्वभौमत्व मिळवण्याची इच्छा आहे, असाच राजकर्ता अश्वमेध करू शकतो. सार्वभौमत्व मिळवण्यासाठी दोन पर्याय शिल्लक असतात. प्रथम पर्याय, सारे राजकर्ते तुमचे मित्र तरी असायला हवेत, नाहीतर सारे राजकर्ते तुमचे मांडलिक तरी असायला हवेत. मग मला सांगा, पहिला सोपा पर्याय उपलब्ध असताना साऱ्या मित्र करून तुम्ही सत्ताधीश होऊ शकला असता, मग हा साधा सोपा पर्याय उपलब्ध असताना तुम्ही दुसरा पर्याय का निवडलात, जेणेकरून साऱ्या राजकर्त्यांना दूषण देऊन त्यांना खिजवण्यासाठी तुम्ही ही पत्रिका रेखाटलात, जेणेकरून तुम्ही सत्ताधीश व्हावं आणि एका छत्राखाली हे सारा आर्यावर्त यावं, ही तुमची इच्छा होती. ऐका, सारे मित्र होऊन आम्ही सर्वाधीश सत्ताधीशही झालो असतो. पण जे आमच्या कौरव पक्षात होते त्यांची मुलं आज या विश्वाच्या ठिकाणी नांदत आहेत आणि ते वैरत्व आमच्याशी पत्करत आहेत. आम्हाला सुद्धा पाहायचं आहे, या पृथ्वी तलावरती असे अनेक वीर आहेत जे आमच्या हितासाठी नाही तर कौरवांच्या हितासाठी जगतायत. आणि म्हणूनच या प्रकारची दूषणं दिल्यानंतर प्रत्येक राजकर्ता आपल्या क्षत्रिय कुलाला चापबाण देऊन आमच्या समोर उभा राहील. म्हणूनच आम्ही अशा या पत्रिकेनं या विश्व यज्ञाची सुरुवात केली आहे. पण पार्थराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही राजकर्ते तुमच्या विरोधात उपस्थित असतील, नाही मी म्हणत नाही, पण याच्यासाठी जे तुमच्या बाजूने लढणार होते किंवा तुम्हाला मैत्री करण्यासाठी जे तत्पर होणार होते त्यांच्या भावना तुम्ही दुखवलात, याचा दुःख काय? मुळीच नाही. कारण जे आमचे मित्र पक्ष आहेत, हे 18 दिवसाच्या महायुद्धात युद्ध सुरू झालं. प्रत्येकाचे खजिने आज संपले आणि आम्हाला या अश्वमेधासाठी अनेक यज्ञ करण्यासाठी आज संपत्ती हवी. आणि ती संपत्ती गोळा करण्यासाठी आम्ही अशा मजकुरानं फिरण्यासाठी तत्पर होतो. पार्थराज, अश्वमेध यज्ञासाठी पुष्कळ संपत्ती आवश्यक असते, आम्हाला ज्ञात आहे, कारण आम्ही सुद्धा याज्ञिक पुरुष आहोत. मला सांगा, तुम्ही साऱ्याला धर्मकार्य म्हणतात, इतर साऱ्या जणांना आम्ही धर्मकार्य करतो म्हणून सांगतात. मग मला सांगा, जे धन तुम्ही अश्वमेधासाठी वापरतात ते तुमच्या मालकीचं आहे की दुसऱ्याचं वापरतात? जे असं का म्हणालो, फार पूर्वी करंदम राजकर्ते राजे यांचे पौत्र आणि राजे अभिक्षित यांचा पुत्र राजे मरुत, सम्राट मरुत, ज्या मरुत राजकर्त्यानं या पृथ्वीवर अनेक यज्ञ केले आणि अनेक पराक्रम गाजवले, त्यानं जो यज्ञ केला त्यासाठी जे ऋत्विज आले होते, म्हणजे ब्राह्मण पुरोहित आले होते, त्यांना दक्षिणा देण्यासाठी आपली सारी संपत्ती त्यांना दान केली. ती एवढी अमाप होती की ते ब्राह्मण ती सारी संपत्ती घेऊन जाऊ शकले नाही. जेवढी आवश्यक त्यांना घेऊन जाता येणं शक्य होतं तेवढे घेऊन गेले, बाकीची तिथंच सोडून गेले. ते धन तुम्ही मिळवलात आणि तुम्ही अश्वमेधासाठी वापरलात. मग मला सांगा, दुसऱ्याचं धन तिसऱ्यानं वापरणं हा धर्म आहे का? त्यातल्या त्यात ब्राह्मणांचं धन क्षत्रियानं वापरणं हा धर्म आहे का? ऐका, आज जे धन हिमालयाच्या पायथ्याशी मृतांजल असणारा पर्वत आणि पर्वताच्या ठिकाणी असणारा सेजम वृक्ष, या वृक्षाच्या बुंद्याजवळ ही सारी संपत्ती गाडली गेली होती. हे व्यासाने आम्हाला कथन केलं आणि व्यासाने कथन केल्यानंतर आम्ही हिमालयाच्या पायथ्याजवळ गेलो. पायथ्याजवळ गेल्यानंतर तिथं शिवशंकराची भक्ती केली. एवढंच नव्हे तर ज्याचा अधिपती कुबेर, धनाची देवता, या धनाच्या देवतेला संतुष्ट केलं
आणि संतुष्ट केल्यानंतर ते धन आम्ही मिळविलं. कारण राजानं जे धन आणलं होतं ब्राह्मणाला देण्यासाठी हे केवळ स्वर्गातून आणलं होतं आणि स्वर्गातून आणलेलं धन हे जमिनीत गाडलं गेलं. या गाडले गेलेल्यावरती कुणाचाही अधिकार नाही, म्हणून ते धन आम्ही घेऊन आलोय. यात कोणताही अपराध आमच्याकडून झाला नाही. हे पार्थराज, जे धन तुम्ही वापरतात त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही असं तुम्ही म्हणतात आणि तेच धन घेऊन हा अश्वमेध तुम्ही करतात. पण मला सांगा, जर का तुम्हाला धनच हवं होतं तर आमच्यासारख्या राजकर्त्यांकडं तुम्ही मैत्रीचा संदेश पाठवणार हवा होता. आम्ही स्वतःहून तो ते धन घेऊन आपल्यापर्यंत आलो असतो, कारण धनाची कमतरता आम्हाला मुळीच नाही. तुमचाच पुत्र जो बब्रुवाहन तो आमचा मांडलिक आहे. प्रतिवर्षी 1,000 रथावर मावेल एवढे मोती घेऊन तो करभार आम्हाला सुपूर्द करत असतो. अर्थात एक राजकर्त्यानं आम्हाला पाठवलेलं करभार एवढा जास्त आहे. मग मला सांगा, तुमच्यासाठी आम्ही धनाचे आगार निश्चितच मोकळे केले असते, का आलात नाही आमच्या जवळ? कारण आम्ही संदेश कुणालाही पाठविला नाही. याज्ञिक अश्व सोडिला, कारण आम्हाला सुद्धा पाहायचं होतं की असे किती राजकर्ते आहेत जेणेकरून ते आमच्या विरोधात उभे राहतील आणि त्यांना पराजित करून हा आम्ही यज्ञ आमचा पार पाडू, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. म्हणून आमचा प्रस्ताव तुमच्या जवळ आला नाही. पार्थराज, आम्ही 6 अश्वमेध पूर्ण केले आहेत. जास्त पृथ्वी आम्ही बाधाक्रांत केली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक छत्रावर हे सारं विश्व, हे संपूर्ण आर्यावर्त तुम्हाला आणायचं आहे. मग तुमच्यापेक्षा जास्त बाधाक्रांत पृथ्वी आम्ही केली आहे. अर्थात तुमच्यापेक्षा जास्त सत्ताधीश आम्ही आहोत. मग सांगा, तुमची इच्छा जी होती ती इच्छा आम्ही धरली तर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल का? मग ऐका, तुम्ही विश्व पादाक्रांत केलात, सार्वभौम सत्ताधीश झालात. मग मला सांगा, सार्वभौम सत्ताधीश होण्यासाठी तुम्ही 2 पर्याय सांगितलात. तुम्ही कोणत्या पर्यायाचा मार्ग अवलंबला? निश्चितच मैत्रीच्या पर्यायाचा. पण ज्याला मैत्री ठुकरावली, ती धुडकावून लावली, त्याच्याशी आम्ही संघर्ष केला. मी तेच म्हणालो, तसा पर्याय तुम्ही का नाही निवडलात आणि तुम्ही केवळ मैत्री न करता शत्रुत्वाचा पर्याय निवडलात, असं का कशासाठी? कारण प्रत्येकाला वीर पुरुष आहे, त्याला आपली जागा कळली पाहिजे, म्हणून आम्ही हा मार्ग पत्करला. आणि अजूनही तुला संधी देतोय की तू सार्वभौम सत्ताधीश आहेस. तू जर आम्हाला मिळाला असशील तर तू पादाक्रांत केलेली भूमी ही आमच्या जवळ येईल आणि हे सारी भूमी एक छत्राखाली वावरू लागेल. हे पार्थराज, तुमची ही इच्छा, या एका छत्रावर सारं आर्यावर्त आणावं, ही जर का असेल तर ती नामोहरम करण्यासाठी ताम्रध्वज सदैव सिद्ध राहणार आहे. ताम्रध्वज अजूनही संधी देतोय. आतापर्यंत आमचे पराक्रम तुला ज्ञात आहेत, अजूनही अश्वाची मुक्तता कर. तुमचे पराक्रम काय आहेत हे आजमावून पाहण्यासाठी या अश्वाचं बंधन मी केलंय. वाटेल तेवढे पराक्रमी तुम्ही असाल, पण याचा अर्थ असा नव्हे या विश्वातील, या आर्यावर्तातील सारे वीर निर्वीर झाले. मग असं जर असेल, आर्यावर्तातील सारे वीर निर्वीर झाले असतील, तर त्या प्रत्येकाला वीराला आपली जागा लागून देण्यासाठी हा बोलतो शुभेच्छा. मग पार्थराज, माझाही नाईलाज या तुमच्या वल्गेला हडून पाडण्यासाठी प्रथावर्गाला कल्पना वही आकांक्षा न येई फळाला, वही आकांक्षा, वही आकांक्षा, वही आकांक्षा न येई फळाला. येई महाकाळ ग्रासा भयाला, येई 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 महाकाळ ग्रासा भयाला, काही नाही गर्भवृत्तीला याला, काही नाही गर्भ, काही नाही खरे रूप देवा तुझे कोणते कळेना, तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा, तुला आळवाया ठावा, तुला आळवाया ठावा, शब्द तरी कोणता रे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी.
कोटी रूपे